मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांचं माझं हेल्थ एज्युकेशन सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण परत एका आजारावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, ज्याला आपण सर्वायकल आर्थरायटिस म्हणू शकतो. म्हणजेच मानेचं दुखणं किंवा मानेच्या मणक्यांमध्ये आपण कॉमनली त्याला गॅप आली असं म्हणतो. तर याचे काय लक्षणं आहेत, याचे काय कारणं आहेत आणि याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, याच्यावर आज आपण चर्चा करू. आपला स्पायनल कॉर्ड जो असतो, जसं आपल्या मानेच्या मणक्यापासून तर आपल्या शेवटी माकड हाडापर्यंत एक स्पायनल कॉर्ड असतो. जसं एक स्प्रिंगसारखं एकावर एक आपले मणके हे पूर्ण रचलेले असतात आणि या मणक्यांमधून आपल्या ब्रेनमधून आलेल्या सगळ्या नर्व्स ज्या असतात, ज्या नसा असतात, त्याच्यामधून त्या पूर्ण आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये फैललेल्या असतात. तर सर्वायकल स्पाईन, ज्या मानेच्या मणके जे असतात त्याला सर्वायकल स्पाईन म्हणतात, म्हणजे जे इथून इथपर्यंत आलेले असतात. जर या मणक्या एकावर एक जे रचलेले असतात त्याच्या मधामध्ये एक गादी पण असते आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे ज्याच्यामधून पूर्ण नसा ज्या आपल्या आहे, ज्या आपल्या हातांकडे इकडे पूर्ण आपल्या हातांच्या रोजच्या मूवमेंट्स, आपले सेन्सेशन्स हे सगळे त्याच्यावर अवलंबून असते. त्याच्यावरून ते सेन्सेस आपल्या ब्रेनला पोहोचतात. आणि जर काय ज्या स्पायनल कॉर्ड जो असतो आपला, सर्वायकल स्पाईन जे असते, जे बोन्स असतात सर्वायकल स्पाईन्सचे, या बोन्सच्या किंवा त्या जॉईंट्समध्ये जर कुठे इन्फ्लामेशन झालं किंवा कुठे सुजन आली तर त्याच्यामुळे तिथे खूप जास्त दुखणं, खूप वेदना ह्या असतात. आणि आपण त्याचे कारणं काय आहेत हे आपण बघूच, परंतु त्याचे लक्षणं काय आहे की आपल्याला हा त्रास होत आहे, तर पहिले आपण त्याचे लक्षणं जाणून घेऊ की त्याच्यामध्ये त्रास कशा पद्धतीचा असतो. तर सगळ्यात मेन तिथे मानेमध्ये म्हणजे इथून तर आपल्या खांद्यांपर्यंत, शोल्डरपर्यंत खूप जास्त दुखणं असते, पेन असते, अकडण असते, स्टिफनेस. सकाळी उठल्यानंतर पुष्कळ जणांना बघतो आपण की मानेची नस लागली म्हणतात, किंवा मान आपल्याला कोणाला एका साईडलाच करता येईल तर राईट साईडची लेफ्टला नाही करता येणार, किंवा एका साईडला ती जाणार नाही. आणि कधीकधी खूप जास्त आग असते, जो स्कॅप्युलर रिजन असतो आपल्या खांद्याचा हा मागचा भाग, तिथे खूप जास्त सिव्हिअर बर्निंग राहते, आगही राहते. आणि जेव्हा नसा जर तिथे प्रेस होत असतील जास्त प्रमाणामध्ये तर ते जे दुखणं आहे ते तुमच्या हातामध्ये सुद्धा येणार. जर C4 C5मध्ये जास्त प्रेशर क्रिएट होत असेल त्या मणक्यांमध्ये तर तुमचं इथे खूप जास्त दुखणं राहणार. C5 C6मध्ये असेल तर तुम्हाला इकडे पेन राहणार. हळूहळू प्रत्येक मणक्यांचा पेन हा वेगवेगळ्या भागामध्ये जात असतो. तर जे दुखणं आहे ते पुष्कळ वेळा पूर्ण हातामध्ये पण येते. काही जणांना खूप जास्त मुंग्या येणं बोटांना, हातामध्ये एकदम टिंगलिंग आणि नमनेस, त्याच्यामध्ये पुष्कळ जणांना करंट आल्यासारखं किंवा झटके आल्यासारखं होतं. आणि त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत बघा. म्हणजे पहिलं जे आहे, जो मोस्ट कॉमन आहे, तर तुमचं जे मणके असतात त्या मणक्यांना जे लागून मांसपेशी आहेत तुमच्या, जसं मसल आहे आणि लिगामेंट्स आहेत, ज्याच्याने आपल्या ढाचा हा तिथे फिक्स असतो मणक्यांचा किंवा बोन्सचा. तर या मांसपेशीमध्ये किंवा त्या लिगामेंट्समध्ये आणि मसल्समध्ये जर तिथे वेअर आणि टिअर झालं तर वेअर टिअर होण्याचे काय कारणं आहे, तर त्याचे कारणं म्हणजे ओव्हरयूज जर आपला मसल्सचा लिगामेंट्सचा होत आहे तर ओव्हरयूज केव्हा होतो, आपण रुटीनली डेली जे रोजचे कामं करतो, परंतु अति जसं झालं, जसं जे रोजचे काही मजूर आहे जे रोज आपल्या डेली कामावर जातात, कोणांना कंटिन्यू